बोलत नाही. ज्या आनंदाने मी इथं आलो तो इथं पोहोचताच मन कसं भयान वावटळीत सापडलेल्या पूर्ण पात्याप्रमाणे चक्रावून गेलेला. बोल माते, इथं अशी स्मशान शांतता का पसरावी? माते, हे काय पाहतो मी? तुझं हे पांढरं फटफटीत झालेलं कपाळ पुढा चांडाळाने तुझ्या सर्वस्वावर घाला घातला. बोल 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 माते. सुमंता, अरे असं काय घडलं आहे या राज्यप्रसादात की त्यात आमचे ताज गमवावे लागले? मगापासून पाहतोय सुमंता, तू काहीच बोलत नाहीस. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता मगापासून तसा स्तब्ध होता. या सर्व घडामोडीचा सूत्रधार तूच तर नाही ना? युवराज, रागवू नको युवराज, रागवू नको. हा सुमंत आपल्या अण्णावर भोसलेला एक निष्ठुर भक्त आहे. हे राज्य हत्येचं पातक मी करणार तरी कसा? महाराज दशरथ राजा आम्हा सर्व प्रजाजनांचे एक पूज्य दैवत होते ते. मग हे सर्व कोणत्या कारणाने घडलं? कोण कर्मभ्रष्ट माझ्या मातेचा कुंकुम तिला पुसण्यास तयार झाला? माते, तू तरी सांग. सुमंता, जरा. जशी आज्ञा युवराज. हे सर्व मी तुझ्याच दर्शनाकरिता केलं आहे रे. काय? हे तू माझ्यासाठी माझ्या पित्याचं शस्त्र हिरावून घेतलं? तुझ्या पित्याने युद्धाच्या वेळी मला वर देऊ केले होते आणि ते वर मी मागून घेतले. ते वर म्हणजे पहिला वर रामाला 14 वर्ष वनवास आणि दुसरा वर तुझ्यावर राज्याभिषेक व्हावा. काय? माझ्या रामाला तू वनवासाला पाठवलास? अरे रे चांडाळी, हे तू काय केलास? भरता, जे मी केले ते अगदी योग्य आहे. तुझा राज्याभिषेक व्हावा, तू राजा व्हावा हीच माझी इच्छा होती रे. आणि म्हणूनच राजांचा आता अंत्यसंस्कार झाला की या राज्याचा तू स्वीकार कर. काय करू म्हणते? पित्याच्या पिंडदानावर स्वतःच्या मस्तकी राज्याभिषेक करून घेऊ? ज्याचा पिता यहलोक सोडून थोडी दिवस लोटले नाहीत, त्याच्या पुत्रानं आपल्या पित्याच्या दुःखाग्नीवर राज्याचा उपभोग घ्यावा? हे स्वतः दे, तुला कळत नाही की या भरताच्या पितृप्रेमाची किंमत तुझ्या पतिप्रेमासारखी हीन नाही म्हणून. एवढं हे अधोगतीचं साम्राज्य आमच्या पश्चात या अयोध्या नगरीवर पसरलेला आहे. माझा पिता स्वर्गवास करता झाला, थोर पूज्य बंधू खडतर वनवास भोगत आहे. आणि ही माझी माता म्हणते की भरता सुखाच्या हिंदोळ्यावर बसून ईश्वा कुळाची कीर्ती गाळत. दुष्टे, अगं तू माझी माता आहेस की वैरीण आहेस? नाही, तू माझी माता नाही. पती पुत्राचा नरमास बक्षिणारी एक हिस्त्र पिशाचनी आहे. मग भोग आपल्या कृतकर्माची फळ. ही आपली माता म्हणून सांगायला तुला शरम कशी वाटली नाही? शत्रुघ्न, माता कसली, 7 जन्माची वैरीण आहे ती वैरीण. नको रे, मला अशी वैरीण म्हणून संबोधू नको श्रीवत्सा. नको रे. अगं तू वैरीण नाहीस तर तू आणखी काय म्हणू? थोर कुलवंत अयोध्येच्या राजाचा तू मृत्यू घडवून आणला.
राम लक्ष्मण यांच्या आयुष्याचं मातेरा करून त्यांना 14 वर्षे खडतर वनवासाला धाडलं. आम्हा चारही बंधुत्व शत्रुत्व वाढवण्याचं अघोरी कृत्य करून रघुकुलाला कलंक फासला. आता बस आयुष्यभर रडत बेकात बुध मरून मेरेपर्यंत येतात सडत. 14 वर्षे हाल अपेक्षा भोगून येणाऱ्या आमच्या बंधूला तुझं दर्शन सुद्धा नको आहे. बंधू, प्रिय बंधू, तुझी माझी भेट कधी रे होणार?